फिटनेसच्या बाबतीत तुझं काय अप्रोच आहे तेजश्री? तुमचं डोकं सॉर्टेड नसेल तर प्लीज 1 रुपयाही जिममध्ये घालवू नका, कारण तुम्ही वेस्ट करताय तुमचं मनी. आणि आत्ताच्या काळात तर मेंटल हेल्थ हा फारच निग्लेक्ट केला जाणारा विषय वाटतो मला. त्यामुळे जर का हेल्थसाठी विचार करत असाल तर सगळ्यात आधी स्वतःला मेंटली स्ट्रॉंग बनवा, मेंटली छान ठेवा आणि ॲट पीस ठेवा. त्याच्यानंतर बाकीचं सगळं होतं. तुम्ही छान असाल, मला वाटतं त्याच्यासाठी सकाळचं रनिंग खूप मॅटर करतं. तू एकटी बाहेर पड, ऑल यू नीड इज शूज. तुम्हाला काही थेरच नको आहे, ते मला पैसे भरायचे जिमला नको, मला योगा मॅटच हवी आहे, मला एक्सपेन्सिव्ह कपडेच घालायचे, काही नको. मोबाईल घरात ठेवा सगळ्यात आधी आणि कुठेतरी तो वाऱ्याचा आवाज ऐका, कारण मला वाटतं तेवढी सकाळची 1 अर्ध्या तासाची वेळ असते माझी, जेव्हा मला स्वतःचा आवाज फार क्लिअरली ऐकायला येतो बाकीच्या आवाजांशिवाय. सो त्यावेळी शांतपणे जा बाहेर आणि वाऱ्याच्या दिशेने आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने हे धावा, कारण ते खूप छान असते ती गोष्ट. ती तुम्हाला कळणार पण नाही की तुमचा अप्रोच कसा बदलत चाललाय, आणि त्यासाठी वेगळे एफर्ट्स नाही घ्यायला लागणार. तुमच्या आजूबाजूची लोक सांगतील तुम्हाला की तुमचं बोलणं बदललंय, तुम्ही फ्रेश वाटताय, आणि त्या अप्रोचेसवर वेगळं काम नाही करावं लागत. काही बेसिक गोष्टींचं डिसिप्लिन आपल्या लाईफमध्ये आणलं ना तर आय थिंक लाईफ विल बी सॉर्टेड. बाकी पार्टी करा, सगळं करा. खाल्ल्या अन्नाला जागतो असं आपण म्हणतो, तसं मी खाल्ल्या अन्नाला धावत जा असं म्हणते.